स्वागत। बुलढाण्यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंनी गंभीर आरोप केलाय। 1.5 कोटींच्या डिफेंडरवरून भाजप जिल्हाध्यक्षांनी सवाल उपस्थित केलेत। ही गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्या कामातल्या कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली असा सवाल केलाय। बुलढाणाच नव्हे तर संभाजीनगरच्या आजी-माजी पालकमंत्र्यांकडे सुद्धा ही महागडी गाडी आहे। संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या डिफेंडरचा मालक सागर पवार असं ऑनलाईन ॲपवर दाखवण्यात येत आहे। तर खासदार संदीपान भुमरेंकडे असलेल्या डिफेंडरचा मालक संजय भंडारी असल्याचं समोर आलंय। तसंच ही कार एका कंत्राटदाराची आहे, जो आपला नातेवाईक आहे, अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली आहे। तर या डिफेंडर गाडीवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी संजय शिरसाट आणि संजय गायकवाड या शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या 2 प्रमुख नेत्यांवरती सवाल उपस्थित केलेले आहेत। कोणत्या कंत्राटदाराची ही गाडी आहे आणि कोणत्या कामाचं कमिशन म्हणून ही गाडी या लोकप्रतिनिधींकडे मिळाली किंवा त्यांना ती वापरायला दिली, असा सवाल भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित केलेला आहे। संजय शिरसाटांकडे असलेली डिफेंडर ही सागर पवारच्या नावे आहे, तर संजय गायकवाड यांच्याकडे असलेली डिफेंडर ही संजय भंडारीच्या नावानं आहे।